मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 10 नंबरचा धडा सुगंधी सृष्टी या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। सुगंधी सृष्टी या पाठाचे लेखक आहे नाग गोरे। यांचा जन्म 1907 साली झाला आहे आणि मृत्यू 1993 साली झालेला आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे। उत्तम वक्ते, सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी, चिंतनशीलता व अभिजात रसिकता ही त्यांची लेखन वैशिष्ट्ये। सीतेचे पोहे, डाली, गुलबक्षी, शंख आणि शिंपले हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध। काही पाने, काही फुले, चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टीकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे हे लेखक आहेत। ज्यांच्या सुगंधाने आपण मोहित होतो, त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात, त्यांना जागा किती लागते, कोणत्या फुलझाडावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या पाठात आले आहे। फुले आपला रंग, गंध, डौल दुसऱ्यांवर उधळतात, हे जणू फुलांचे दानच होय। या सुगंधी सृष्टीचे जन्मांसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडविले आहे। मुलांनो, इथे काही प्रश्न दिलेले आहेत। या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असू शकतात। तुम्हाला या प्रश्नांबद्दल काय वाटतं ते तुम्ही सांगायचं आहे। तर इथे पहिला प्रश्न आहे, गुलाबाला फुलांचा राजा का म्हणत असावे असे तुम्हाला वाटते? तर मला असं वाटतं की गुलाब खूप सुंदर फुल आहे। गुलाब वेगवेगळ्या कलरमध्ये येतो। गुलाबाचा सुवास खूप सुंदर असतो। गुलाबापासून आपण धूप, अत्तर असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। त्यामुळे गुलाबाला फुलांचा राजा असे म्हणत असतील असं मला वाटतं। पुढचा प्रश्न आहे, कोणकोणत्या रंगांची गुलाबाची फुले तुम्ही पाहिली आहेत? तर गुलाब वेगवेगळ्या रंगांमध्ये येतो। मी आत्तापर्यंत लाल, चॉकलेटी, पिवळा, पिंक, व्हाईट अशा कलरची गुलाबाची फुले पाहिली आहेत। तर तुम्ही कोणत्या कोणत्या कलरची फुले पाहिली आहेत ते सुद्धा नक्की तुमच्या वहीमध्ये लिहा। कोणत्या रंगांचे गुलाबाचे फूल तुम्हाला सर्वात जास्त आवडते? तर मला लाल कलरचं गुलाबाचं फुलच सगळ्यात जास्त आवडतं। जर तुम्हाला वेगळ्या कलरचं फुल आवडत असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्या फुलाचा कलर इथे लिहू शकता। मी लहान होतो तेव्हा आमचे बिऱ्हाड पुण्यास शनिवार पेठेत असे। तर बिऱ्हाड म्हणजे कुटुंब। तर लेखक ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस लेखकाचं कुटुंब पुण्यात शनिवार पेठेत असे। तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कुठून तरी मिळवून लावले होते। इथे लेखक सांगत आहेत की लेखकाने एका डब्यामध्ये मोगऱ्याचे कलम कुठून तरी मिळवून ते रोप लावले होते। हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन येई। मुगाच्या दाण्या एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली। तर मूग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल किती बारीक असतात, इतकी बारीक मोगऱ्याची कळी होती। तकतकीत पांढरी दिसू लागली, उत्कट आतुर भासू लागली। आई म्हणाली, आज ती फुलणार हो। बहुत करून संध्याकाळी 6च्या सुमाराला कळीच्या कुंडीतील एक पाकळी जरा बाजूला झाली। अंमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी। सुगंधी पेटीचा एक एक खणत जणू उघडत चालला होता। तर खूप सुंदर वर्णन इथे लेखकाने मोगऱ्याची कळी उमलताना केलेलं आहे। त्यांनी मोगऱ्याची छोटीशी कळी आल्यापासून त्या फुलाचं निरीक्षण केलं आणि ती कळी कशी उमलतीये त्याच्यावर ते लक्ष देऊन होते आणि त्याचं सुंदर वर्णन इथे लेखकाने दिलेलं आहे।
मी कुंडी शेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो. निरुपाय म्हणजे कोणताही उपाय नसणे. तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साप उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी करू कसे. मी लावलेल्या झाडाचे ते पहिले फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. तर लेखकाने एका डब्यामध्ये जे मोगऱ्याचं रोपटं लावलं होतं त्याला सुंदर अशी कळी आली. त्या कळीचं सुंदर फूल होताना वर्णन लेखकाने आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि नंतर ती कळीचं पूर्ण फूल होईस्तोवर लेखक तिथेच बसून राहतात. आणि ज्यावेळेस त्याचं पूर्ण फूल तयार होतं त्यावेळेस लेखकाला आपण लावलेल्या झाडाचं ते पहिलं फूल आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यामुळे लेखक इथं म्हणत आहेत की माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती. म्हणजे त्यांना खूपच आनंद इथे झाला होता. मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचे ही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एकापाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार, हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले. पहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. आता मोगऱ्याच्या झाडानंतर लेखकाने इथे निशिगंधाचे वर्णन केलेले आहे. मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचे झाडही लावायला सोपे आणि दिसायलाही ते खूप सुंदर दिसतं. पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजाळू नाहीत. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चव्हाट्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब. पण या स्वारीचा रुबाब काही ओरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. आता लेखकाने गुलाबाच्या फुलाचे वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही आणि अधिक झाले तरीही सोसणार नाही. आता लेखकाने गुलाबाच्या रोपाचे वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. लेखक म्हणत आहेत की गुलाबाला अधिक पाणी झाले तरीही चालत नाही आणि कमी झाले तरीही नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजेत. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. छाटणी म्हणजे झाडाची कटिंग. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजश्री फुलणार. इथे गुलाबाला राजश्री म्हटले आहे कारण गुलाब हा फुलांचा राजा असतो. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजीब चीज होती. सायलीचा वेल एकदा आळे करून लावली की मग त्याच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते. 12ही महिने ती फुललेली राहते. इथे लेखकाने सायली जातीचं जे फूल असतं त्याच्या वेलाबद्दल सांगितलेलं आहे. पारिजातक तर कमालीचा निरीच्छ. तो कोठेही लावला त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की या रांगड्या झाडाला
कसला आनंद होतो कुणास कळे. त्याच्या पांढुरक्या गंडाळ अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात, अगदी बुंद्यापासून शेंड्यांपर्यंत, आणि मग त्याला सुगंधाची झुंबरे लटकतात. सकाळी पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्यवान, भूमीवरून जाण्यासारखेच निदान मला तरी वाटते. आता लेखकाने पारिजातक जे झाड आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. पारिजातकाचं झाड कोठेही लावलं, त्याच्याकडे लक्ष दिले किंवा नाही दिले तरीही ते फक्त पावसाळ्याच्या पाण्यावर सुद्धा बहरून येतं. पाऊल टाकावे तरी कोठे, साऱ्या भूमीवर त्या वृक्ष राजाची उदारता अंथरलेली असते ना. कसे ठेवायचे पाऊल? लेखक येथे पारिजातक झाडाबद्दल सांगताना सांगतात की ज्यावेळेस पारिजातक झाडाला फुलं यायला लागतात आणि सकाळी सकाळी त्या झाडांचा जो सडा पडतो ना तो खूप सुंदर असतो, म्हणजे सगळीकडे पारिजातकाची फुलेच जमिनीवर पडतात. तर त्यामुळे लेखक इथं म्हणत आहेत की साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असते ना, म्हणजे सगळीकडे फुले पडलेली असतात पारिजातकाची. कसे ठेवायचे पाऊल? मग तिथे पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसते, म्हणून लेखकाला प्रश्न पडतो की कसे पाऊल ठेवायचे. आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत. ते एकदा म्हणाले, द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे, तो मूठ पुरेपूर उघडून देतो, काही म्हटल्या काही मागे ठेवीत नाही, वा याला म्हणावे दान. तर इथे पारिजातक या फुलाच्या झाडाचे वर्णन करताना कवी अच्युतराव पटवर्धन हे म्हणत आहेत की द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे, तो मूठ पुरेपूर उघडून देतो, काही म्हटल्या काही मागे ठेवीत नाही, वा ह्याला म्हणावे दान. या पाठामध्ये वेगवेगळ्या फुलझाडांची सुंदर अशी माहिती आपल्याला मिळाली. त्या झाडांचे बहरणे, ते झाडे कशा पद्धतीने लावली जातात, त्या झाडांच्या फुलांचे प्रकार, असं खूप सुंदर वर्णन लेखकाने या पाठामध्ये फुलझाडांचे केलेले आहे. तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडला असेल. तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.